नमस्कार मित्रांनो, आता खिलेरीचं वासराला दूध पाजून झालं आहे खिलेरीच्या. आता ह्याला सोडतो. इथंच बांधलं होतं ह्याला आज बाहेर. चल उठ. हे मातीले खायला लागले बाबा आजकाल. चल उठ की उठ. उठ ना. मी उचलतो ह्याला असं उचलावं लागतं थोडंसं. ए पाय तर धर की. ते येडे पाय धर. आता शिक उभा राहिले. चल इकडे ये. पडचेन बाबा हळूच. हां त्याला आणखीन लहान आहे, जास्त भूक लागत नाही काय. हां थांब पी. आज रात्री अलीकडचं पेलतं ना, आता पलीकडचं. थांब एकदा सुरू होस, एकदा सुरू झालेलं पिते. थांब ना. इकडं कुठं. थांब पलीकडची बाजू धर. हां त्या गायने 2 तार टाकलं ना म्हणजे गाय पाणवली बी म्हणायचं. आता गाय पाणवली. आता सुरू केलं त्याने. आता त्याचं ना अर्धा पोट भरेपर्यंत ते तोंडातलं सोडत नाही ते. परत एकदा अर्ध पोट भरलं की सोडून देतं. मग परत एकदा मागचं एकदा तोंडात द्यायचं. मग पूर्ण पोट भरेपर्यंत पितं. त्याला आणखीन गायचं पूर्ण दूध सरतच नाही. पूर्ण म्हणजे आपण एक बाजू आपल्याला घेतो आणि एक बाजू वासराला पाजतो ना, तर त्याला एक बाजू सरत नाही. म्हणजे अलीकडचे 2 सडं सरत नाहीत. त्यातलं पूर्ण दूध नाही पित ते. आणखीन काय 7-8 दिवसांनी पिन पूर्ण दूध. मग त्यावेळेस आणि 15 दिवसांत पूर्ण गायचं सुद्धा पिऊ शकतं. पण आपण पूर्ण गायचं नाही पाजत. आपल्याला काढायला ठेवतो ना अर्ध. हे चल इकडे बघ ना. तुला एवढं बी कळत नाही का यार. ते पिल्लू पांढरं खिल्लेरीचं कसलं हुशार आहे. फक्त एकदा शिकवावं लागतं त्याला, नाही तर बाकी मग स्वतः घेऊन पितं. आणि तिचे सड पण छोटाले आहेत ना खिल्लेरीचे, लगेच तोंडात येतात. ह्यांचे सड आहेत ना गिरगायांचे मोठाले असतात ना, तर वासराच्या लवकर तोंडातच येत नाहीत. आता मागचं सड प्यायला लागलं. हाईट तर इतकी बारीक आहे, गायच्या पलीकडं होतं अलीकडे बी येते. ह्यातून असं ढकलं तर गायच्या पलीकडे बी जाते असं. हे हां थांब धर पिना. अरे बा झालं काय तुला. पिकी हे पूर्ण दूध जास्त पित नाही, त्याच्यामुळं खराब आहे. तब्येतीने चांगलं व्हाय नाही. बरं पलीकडची बाजू पाहिजे का. पी ही पलीकडची बाजू पी ना. तोड. अरे हो पडशील महाग. चलिए इकडे उडी ये. ह्याला असं ओढतो तोंडाला धरून. उडी ये नाही. हां पी. बाद झालं वाटतं त्याला दूध प्यायचं. पी. अरे पी की. नको का. मग बस आता मी दूध काढतोय, काय पेत नाही गड्या. ऐक वृंदा थांबते तिथे. वृंदा तिथे साप. ह्याच्यानं जरा पोटात दुखतंय, त्याच्यामुळे दूध पिता अशी पडली. पण काही समजायलाच तयार नाही कसं काय ह्याच्या पोटात दुखतंय. आत्ता तर चांगली होती, मी सकाळी उठलो तेव्हा. आता दूध पिताना गडबड करते. आता ना वृंदाचं दूध काढून घेतलंय भैयाने. आणि हे वासराचं काही खरं दिसत नाही. हे दूध नाही पिलं बरं का. ह्याला आपण दूध घरी ठेवतोय, नंतर बाटलीने पाजू. पण ही दूधच नाही पिली, अशी झोपून राहते सारखी. तिने काल माती लय खाल्ली. काल म्हणजे अचानकच. ह्याच्या आधी ती माती खात नव्हती, त्याच्यामुळे लक्ष नाही दिलं. पण काल मी बघितलं ना, काल 4-5 वाजायच्या वेळेस
तर तिला मी नेपेरपाशी सावलीत ठेवलं होतं. तर ती तिथं माती खात होती. मी काल 5 वाजता बघितलं ना, तिने लय मोठी माती खाल्ली आणि आज सुरुवातीला थोडं दूध पिली ना, तर पोटातून थोडा गडगड आवाज येत होता. मग त्याच्यानंतर ती दूधच नाही पिली पोटभर, नंतर झोपून राहिली होती. तर आता बघू, सध्याला तर ती दूध पिली नाही आणि तिला तिकडं नेलं ना दूध प्यायला तरी पण तोंडच उघडत नाही. ती आजारीच आहे. आत्ता झोपलेली होती तर आत्ता उभी केली म्हणजे दूध काढण्यासाठी. तर तिला कासाकडे नेला, दूध पिली नाही. मग म्हटलं गाय पुढं चाटण म्हणून उभा केले, तर आता उभा राहिली पण ती दूध पिली नाही. मग तिचे जगाचे चान्सेस कमी होतात. आता तिला येऊन 10 दिवस झाले ना, आतापर्यंत सगळे ओके वगैरे होते. थोडीशी वीक होती, आता सगळे ओके व्यवस्थित झाली. ती तब्येत बी बनायला लागली होती. पण ती आज दूध नाही पिली. एक दिवस परवा दिवशी मी नव्हतो नाही तर त्यावेळेस पण तिने असंच केलं होतं, म्हणजे दूध पिली नाही. मग तिला दूध साईडला काढून ठेवले, बघू आता पेते का. तिला तर आता मी सध्या तिकडं सावलीत नेऊन झोपी घालतो, कारण की बराच वेळ झाला ती गाई पुढे आणि उभा पण आहे. ए वृंदा, इथं नाही रे बाबा, ए हाय वृंदा. चला आता हिला मी घेऊन जाणार आहे सावलीत, कारण की आता इथं पण बसन थोड्या वेळाने लगेच. कारण आता लय वेळ झालं, जवळपास मी तासभर झटलो हिला. अगं मान कशी खाली धरते मान. आत्ता एक 5 मिनटं गायनी चाटायचं बंद केलं ना की इथंच बसन म्हणजे ती डायरेक्ट खालीच पडते. ते पूर्ण बॅलन्स सोडून देते ना अंगाचा, मग त्याच्यामुळे शरीर लगेच खाली कोसळते तिचं. बिचारी मान तर ऑलरेडी खाली केलीच. उभा पण कशी राहिली, मागचा पाय किती महाग आहे, तो पलीकडचा पाय घसरत गेलाय तिकडं, तरी ती स्वतःला बॅलन्सच करी नाही. आता गाय खाली मानाला चाटते ना, म्हणून तिने मान वर करायला लागली थोडी थोडी. एवढा गाय कान चाटते ना म्हणून, नाही तर पूर्ण असं मान खाली टाकते. मला आज दूध काढताना व्हिडिओ बनवायचा होता, पण ह्या वासराने सगळा घोटाळा केला. ती आजारी आहे, मग म्हटलं जाऊ द्या, मी नंतर कधीतरी दूध काढताना व्हिडिओ बनवेन. ते आधीच तर लय वीक आहे, त्याच्यामुळे लय काळजी घेत होतो मी त्याची. वृंदा आहे तिथं नको चाटू. तर परत ती अशी करते, दूध पित नाही. मला वाटतं बहुतेक तिने काल माती खाल्ल्यामुळे तिच्या पोटात दुखत असेल. आणि माती बी ह्याच्या आधी खाल्ली नाही ना, मी काल मातीवर ठेवली ती. आता आज तिला दिवसभर मी गोणीवर ठेवणार आहे. मग तिला माती सापडत येत नाही गोणीवर ठेवल्यावर. बाकी गाय बी बेजार आणि ती बी बेजार. ते दूध तिने पूर्ण गिळलं पण नाही. तिच्या तोंडाला इकडं थोडंसं दूध खाली गळते ना माझ्या अंगठ्यापाशी, तर तिने दूध बी पूर्ण गिळलं नाही, तसंच ठेवलं आहे. तोंडातलं दूध तसंच आहे, पूर्ण गिळलं पण नाही. बरं वाटत नाही. तिची 1 महिनाभरली काळजी घ्यावं लागेल बाबा. महिन्यानंतर मग ओके होईन ती. ए वृंदा, ढकलू नको बाई तिला. चला, आज 9 वाजता लाईट येणार आहे 3 फेज. मग त्यावेळेस कुट्टी वगैरे करायची. गायांना खायला नाही टाकलं तर बाकीचे तर सगळे कामं झालेत. मला आपल्या बारक्या वासरामुळेच उशीर झाला, नाही तर बाकी तर सगळे बसले. जर्शगांचं दूध काढून झालं, जर्शगाय बसल्यात. बैलांना खायला नाही, त्याच्यामुळे बैल खाली बसलेत. आत्ता 9 वाजता लाईट येईल ना, मग कुट्टी करून सगळ्यांना खायला टाकतो. चला आता कामाला लागतो. हिला सावलीत नेऊन ठेवतो. आता हिला गोणीवर टाकलं इथं, म्हणजे बाजावर झोपवली. आता थोड्या वेळाने तिला खाली गोणीवर टाकतो. आता ती थोड्या वेळ झोपून राहणार आहे ना, तर त्याच्यामुळे राहू दे, झोपू दे बाजावर असे. मग थोड्या वेळाने तिला खाली टाकतो. आता खिल्लरीचं वासरू बी खिल्लरी बशीच बसले, त्याला पण आता जाग्यावर घेतो. खिल्लरीची आज लवकर धार काढली होती, वासरू बसलं बी इथं. चल रे जाग्यावर, ए जाग्यावर चल, चल इकडे ये. त्याला बांधतो जाग्यावर. आता 9:30 वाजलेत. 9 वाजता लाईट आली, तर सगळ्यांना कुट्टी वगैरे केली आणि खायला टाकले. तिकडं खिल्लरी खाते, परत इथं खिल्लरीचं वासरू खाते, आणि इकडं हे मी बाजावर ठेवलं होतं, तो फुल झोपले. त्याला बाजाव ना लय आरामात झोपता येतं, पण नको थोड्या वेळाने उठाय गेलं ना त्याचे पाय इथून खाली जातात. पण ते उठाय बघतच नाही बाजावर.
कधी असेल तर. मी दूध काढल्यानंतर फ्रेश होऊन दूध घालून आलो तरी ते असं झोपलेलं आहे. म्हणजे आता मला दूध घालल्यानंतर त्याला अर्धा पाऊण तास झालं आणि त्याला दूध पिलेलं झालं 1.5 तास. आता टाईम झाला आहे 9:40. तर त्याला दूध कधी काढलं होतं 7:30 वाजता. तर 2 तास झालं. पाऊण तास तिथं होतं गायपाशी थोडा वेळ. नंतर इथं आणले 1.5 तास झालं झोपला. असं जसं ठेवलं तसंच आहे ते, थोडं पण हल्लं नाही. म्हणजे थोडी हालचाल करतं पण उठायला बघत नाही. मी त्याला आता खाली ठेवतो कारण थोड्या वेळाने ते उभा राहीनच. त्याच्यामुळे त्याला अगोदरची तर खाली गोणीवर खाली ठेवतो आणि साईडला बी 1-2 गोण्या जास्तीच्या टाकून ठेवतो. ते माती खायला शिकले आता. उठ आता चल बस. त्याला लय आरामात असं झोपायला भेटते बाजावर. थांबा बसवते त्याला, पाय असे खाली महाग करतो. थांब. आत्ताच मी एका लहान बाळाला भेटून आलो आहे. असलंच बारीक होतं ते बी, म्हणजे माझ्या दाजीचा मुलगा होता. ते बी असंच झोपलेलंच होतं मी गेलो तेव्हा. पण ते आंघोळ करून झोपलं होतं. त्याची आई त्याला सकाळी आंघोळ घालते. आत्ता त्याने मान धरली, सरळ केली. आता त्याला खाली बसवतो. चला आता ह्याला खाली ठेवले. ते खाली झोपतं कधी बी, पण बाजावर ठेवलं ना नक्की झोपतं. त्याला बाजवले मग वाटतं ते नक्की पाय लांबितो. खाली एवढं काय झोपत नाही खाली. त्याला मी इथं बांधून ठेवलं आहे झाडाला, कडीपत्त्याच्या झाडाला. तसं उठलं तर कुठं चालतं फिरतं इकडं काट्यात कुठं जाईल. बरं आहे बांधूनच. चला आता जातो मी. चला मित्रांनो, आता जेवण वगैरे केलं आहे मी. जनावर म्हणजे सोपं नाही. ह्या फ्रीजमध्ये दूध ठेवलं होतं 1.5 लिटर ह्या पिल्लीसाठी. तर त्याच्यातली मी एक बॉटल आणली. आता बघतो पिती काही, कारण का आता मान धरती, आता व्यवस्थित बसली. तर आता चांगल्या कंडिशनमध्ये वाटते. तर त्याच्यामुळं ते बी गावरानं हे बॉटलने दूध पितच नाही. याला बॉटलने कसलं दूध पित नाही, बळच त्याच्या नारड्यात होतावं लागते. हे जनावर म्हणजे लय डोक्याला टेन्शन. थांब आता मी काय करतो, फोन खिशात ठेवतो आणि 2 हाताने याला बळच दूध पाजतो. तर ते असं तर काही घेत नाही दूध. त्याला आत्ता 1 बॉटल पाहिजे, थोड्या वेळाने 1 बॉटल असं पाजायचं. एकदम दूध नाही पाजायचं त्याला. पण हे बघा अशी बॉटल. चल पी. बरं राहू भरलेली का? थांब ना, बघतो ना. बळच पाहिजे होता ह्याला. असं आहे ना, त्याला असे बळच प्रयत्न करून पाजावं लागतं थोडं करून. चला आता मी फोन ठेवतो आणि 2 हाताने पाजतो त्याला दूध पटकन म्हणजे त्याचं तोंडवर करायचं, बळच सोडत राहायचं. मग ते बळच घुटीत राहतं. आता दुपारच्या कडकडत्या उन्हात आपण भिजवतो आपली मका. तर इकडं आपल्या तळ्यावरच्या मोटरचं पाणी चालू आहे मकासाठी. तर बऱ्याच वेळ झालं दारे लावले होते. मी आत्ताच आलो दारेवर. ह्याच्या अगोदर एकदा पप्पांनी दारे बघितले होते, त्याच्यानंतर आईने एकदा बघितले होते. आता मी बघतो दारे की पाणी असं सरळ भिजत कुठपर्यंत गेलं आहे. जिथं भिजायचं राहिलं आहे तर त्या बाजूला पाणी लावतो. तर बघतो मध्ये जाऊन. आपली मका बरी आहे. एकदा हिला कीटकनाशक फवारावं लागेल. आता मी का नाही वासराचं पोट गार करतो मस्तपैकी. तर थंड दूध आहे ना ह्याच्यात टाकतो. त्याला असं थोड्या वेळाने थोडं दूध देतो मी. आता एवढी बॉटल आता सध्याला पाजतो त्याला. मग परत थोड्या वेळाने 1 बॉटल पाजायची. सकाळी पिले नाही ना, मग दिवसभर थोडं देत राहायचं. का रे क्या चल रहा है, तुला प्यायचं का? नाही, मी ह्याला हे पण लहान होतं ना तेव्हा 2-3 वेळेस ह्याने पण नाटकं केले होते ना, दूध पित नव्हतं. त्यावेळेस ह्याला पण बॉटलने पाजलं, पण ही बॉटलने दूध पित नाही. हे पण पित नाही आणि ते पण पित नाही. पण ह्याला एवढी काही गरज नव्हती. ह्याला बी मी 1-2 बॉटल बळच पाजल्या होत्या. तोंडात बॉटल सोडायची आणि वरून दाबायची बळच. आणि जेव्हा ते घुटी ना त्याच वेळेस त्याचं तोंड खाली घ्यायचं. असं केलं होतं मी. ह्याला बी 1-2 वेळेस ह्याने बी नाटकं केली ते. पण हे तब्येतीने तरी जरा बरं होतं. हे जरा वीक आहे ना, म्हणजे ते बी लहानच होतं. तसं आता ह्याला बळच. आणि आजच्या दिवसाचा अर्धा वेळ तर ह्या वासराला झटण्यातच गेला माझा. आता पण हे पित नाही. ह्याला माहिती ह्याच्यात दूध आहे,
पण तरी पित नाही. आता मी मोबाईल बंद करतो आणि ह्याला बळच ह्याच्या तोंडात दूध सोडतो. मग बळच असं तोंड वर धरायचं बरं का, आणि ज्यावेळेस ते दूधमध्ये घोटीन ना तर त्यावेळेसच खाली करायचं. आता मोबाईल ठेवतो आणि ह्याला दूध पाजून घेतो बळच म्हणजे थांबा तुम्हाला दाखवतो कसं पाजायचं ते. थांब आईला बोलवाय पाहिजे होतं. हे नाटकं करतंय. थांब ना, त्याला पण माहिती आहे आता हे बॉटल जवळ आली ना हे बळच दूध पाजणार मला. हे बघा असं तोंड वर धरायचं आणि त्यांनी घोटल्याशिवाय सोडायचंच नाही. असं वर धरायचं. ते ज्यावेळेस बॉटलमध्ये आता दूध पडतं ना थोडं थोडं वरून अशा अंगठ्याने थोडी बॉटल दाबायची. ज्यावेळेस ते दूध पिईल त्यावेळेसच मग ते तोंड खाली करायचं. ते लय प्रयत्न करते तोंड बाजूला काढायचं. पे तर त्याला बसून एवढी बॉटल पाजली उगं थोडंसं बाकी ह्याच्यात, तर एवढं पण मी पाजतो. आता उठलं ते एवढं दूध पिल्यावर सगळं खालच्या बाजून तोंड भरते त्याचं दुधाने. तर एवढी बॉटल आज सध्याला पाजतो, मग नंतर थोड्या वेळाने थोडं पाजतो. मित्रांनो गावरान जनावर आहेत ना, दुपारी आले होते, कोट्यात होते. मग आता थोड्या वेळाने परत ते चरायला जाणार आहेत आणि मला पण काम आहे आणि आई मी पण आता कामावर जाणार आहेत. कामावर म्हणजे आपण एका शेतकऱ्याचा ऊस विकत घेतला आहे आपल्याला बियाण्यासाठी, तर तो आपल्या काटवांतल्या शेतात नेऊन टाकायचा आहे. तर आम्ही जाणार आहेत. कितीक तोडला कितीक नाही बघतो. मग बराच तोडला असेल ना तर 1-2-3 बैलगाड्या आपल्या काटवांतल्या शेतात नेऊन टाकतो आईन मी. जे मला एकट्याला भरायला लय वेळ लागतो ना, आणि ऑलरेडी आयतात तोडून ठेवलेला ऊस आहे, तर त्याच्यामुळं दोघं जण आम्ही आई आणि मी दोघं ऊस भरतो आणि नेऊन टाकतात काटवांतल्या शेतात. अगोदर बघावं लागेल, ज्यांना तोडायला सांगितलं होतं ना तर त्यांनी तोडला की नाही अगोदर, म्हणजे बैलगाडी घेऊन जाणार आहे. एक गाडी तरी तोडली असेल त्यांनी, जेवढा तोडला असेल ना तर तेवढा नेऊन टाकायचा. बाकी आता बैलांना मी कामावर घेऊन जाणार आहे. त्यांनी खाल्लंय पण दुपारी. ओके चिमण्या चल रे. आणि घरच्या जनावरांना बाकीच्या जरशा गाया आणि वासरे आहेत ना तर त्यांना भैया बघेल काय आहे ते, आणि बैल संध्याकाळी कामावून आले ना मग खातील. चिमण उठ. अरे उठताय ना का, थांब 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 थांब. काय झालं आहे त्याची व्यसन टाईट झाली जरा. हां आता उठ. तो बांधला होता ना तर त्याला तोंडच पुढं करता येणार. चल दी एकदा चाळस, मग परत जायचं आपल्याला ऊस व्हायला. सर्जाला काय प्रॉब्लेम नाही, किती बी काम राहू द्या, कधी पण तयारच असतो सर्जा. सर्जा प्यायला लागला ना तिकडं, सर्जा पितोय. चिमण्या पुढे बरं पाणी पी. चल पुढे चिमण्या चल पुढे चल 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 पुढे. बस पी पाणी न ग का, बस मग तिकडे चल घरी. नाही तुला तहानच नाही. चल चिमणे. चला आता बैलगाडी घेऊन आले ऊसाच्या शेताकडे. बैलगाडी उभा केली इथं, ऊस भरल्या बैलगाडीत. पण मागच्या वर्षी जनावरांसाठी गुरांसाठी ऊस विकत घेतलं होतं ना तर तोच ऊस विकत घेतला आहे. तर त्या जागेवर ऊस आहे आणि हेवाला ऊस आपण घेऊन चाललो होतो आता आपल्या काटवांतल्या शेतात. आपल्या काटवांतल्या शेतात पहिली ऊसाची खेप खाली केली, मोकळी बैलगाडी घेऊन परत दुसरी खेप आणायला जातो. आज बहुतेक 2च खेपा होतील, कारण की आज उशीर झाला. आत्ता 5 वाजलेत, 6 वाजेपर्यंत दुसरी एक खेप होईल. आणि पहिली खेप ऊस 2 दिवस झालं तोडलेला आहे ना तर त्याच्यामुळे जास्त सुकला आहे, वरचा खाली आहे हिरवा. आणि आता दुसरी खेप येणार आहे ना तर ती ताज्या ऊसाची येणार आहे, तर त्याच्यामुळे तो ऊस असेल ताजा. तिथं आलो मी आता दुसरी खेप नेण्यासाठी. इथं ऊस तोडून ठेवला अगोदर, ते ऊस भरायचा आणि काटवांच्या शेतात न्यायचं. मला वाटतं एक गाडी भरत नाही बहुतेक ह्याच्यात. आई इथंच कांड्या करायच्यात, कांड्या करून न्यायच्यात. मग आता दुसरी खेप न्यायची का नाही? दुसरी खेप नाही न्यायची. आता हे तर काम लय वाढत आहे आई. इथं कांड्या बैलगाडीत कमी बसतात आणि परत इथं नेऊन डायरेक्ट सरीत हातरायच्या. मग हे दिवसभर बैलगाडी चालू ठेवावं लागेल.
तरी बी आवल घडते का नाही? हा हो ना, गाडी डायरेक्ट सरीत न्यायची नीस काटायची, आवल काढायची नाही, मग पुला चक्र मारावं लागते बैलगाडीनी. हा तुम्ही बैलगाडी इथं सोडतो आणि आई जे कांड्या करते ना, हे वाडा जे निघले ना, हे वाडा इथं बैलांना खाऊन देतो. कारण की आता आमचं असं ठरलंय की आई त्या बारकाल्या कांड्या करते छोट्या छोट्या, त्याला ऊस खांडणं म्हणतात. तर तो खांडलेला ऊस आहे ना, छोटे तुकडे, तर तेच बैलगाडीत टाकून न्यायचेत. आणि ज्या लाईन मारल्यात ना काटूनात, मी लाईन आता पुढच्या व्हिडिओ दाखवतो लाईन कशा मारल्यात ऊसासाठी. तर त्या लाईनमध्ये नेऊन टाकायचं इथून ऊस, म्हणजे डायरेक्ट लाईनमध्ये. तर त्याच्यामुळं कांड्याच न्यायच्या. भाडं आणि इकडे चिमण्या आहे, इकडे चल चिमण्या, चल इकडे, धर चिमण्या, इकडे चिमण्या, चल चिमण्या, चल इकडे. सर्ज तर खायला लागला. चिमण्या हे का आपलं रान आहे काय चरायला? तू गप इकडे, हट हट हट. चिमण्या पावचल पावचल. पाल काहीतरी लागलो बैलाच्या दसकडण्यात, काहीतरी थोडंसं लागले. चिमण्या चल इथं खा. बस बैल आता खात्यात. आता तिसरं कोयतं नाही, नाही तर तिसरं कोयतं असतं तर मी बी ऊस तोडला असता, पण आता मग बसतो थोडं ऊस तोडूस. बैल ना तिकडं काय व्यवस्थित खातच नव्हते, तर त्याच्यामुळं मी बैलगाडीला बांधलेत. अलीकडच्या चाकाला सर्ज बांधला, पलीकडच्या चाकाला चिमण्या बांधलाय. आणि त्यांना एकदम वाड्या टाकलं ना की मग शेण टाकते, त्याच्यावर तुडू तिथले. तर त्याच्यामुळे दोन्ही बैलांना थोडं थोडं करून वाड्या टाकतोय. आपलं सारखं थोडं थोडं एवढं एवढं टाकायचं, म्हणजे व्यवस्थित खातात. चला आत्तापर्यंत एवढ्या कांड्या झाल्यात. तिथे एक ढिगूर आहे आणि इथे एक ढिगूर आहे. कांड्या ओळखूच येत नाहीत पाचराटात, अशा एवढ्या अंतराच्या कांड्या केल्यात. अशा आई कांड्या करते, पुढं ऊस तोडायचं चालू आहे. तर ह्या वर्षी ऊस लावला ना, पुढच्या वर्षी आपल्या गुरांना खायला आपल्या घरचाच ऊस असेल. आणि हे ऊस आहे ना मऊ आहे, 86-032 व्हरायटीचा ऊस आहे. हा जनावरांसाठी मऊ ऊस आहे. व इकडं ना नदी जाते, इकडच्या साईडला लय झाड आहेत नदीच्या कडेने. म्हणजे ह्या बाबळीच्या पुढं तिकडं आंब्याचे झाड दिसतात ना, तर तिथं भरपूर झाड आहेत. आणि मोर पण राहतात ह्या एरियामध्ये. बस मग बैलगाडीत एवढं वाडा घेतलं आहे आणि आता बैलगाडी घेऊन चाललोत घरी. आता ऊस उद्याच्यालाच व्हायचं आहे, कारण की कांड्या कमी झाल्यात ना, तर त्याच्यामुळं आता. आणि वेळ पण झाला, आता दिवस मावळायला लागला आहे, म्हणजे अर्ध्या पाऊण तासात दिवस मावळून. मग त्याच्यामुळं बाप परत घरी जाऊन घरचे कामं बघायचे ना, तर त्याच्यामुळं आता आम्ही घरी जातो. चला आता आई मी दोघं पण घरी आलोत. आई चुका कापायला गेली, मी बैलांना कुट्टी टाकली. कुट्टी आणि भुस्सा दोन्ही मिक्समध्ये टाकलं. त्यांनी शेतात पण वाडं खाल्लेलं आहे. हरण्याला पाण्याची बकेट ठेवली होती, पण हरण्या काय पाणी पिला नाही. आणि त्याला प्यायचं बी नाही का, बैलासोबत खाते. तुला आधी खायला टाकलं होतं ना, पी पाणी. चला हरण्याला तर ताण नाही, कदाचित भैयाने पाणी दाखवलं बी असेल, नाही तर दुपारी जास्त पिला असेल, त्याच्या पुढे बकेट असेल कधी कधी. ह्या मेंटासला तहान लागली, मेंटास तेवढी बकेट पाणी पेईल. बाकी किल्लेरच्या वासराला पण बकेट भरून ठेवली. आता आपले गावरण गुरं आले चरून. अरे ही तर बकेट एक रिकामी, ती मेंटाची वाली. त्याला पण तहान नाही वाटते मेंटासला. सांडू नको फक्त बकेट तू मेंटास. आता आपले गावरण गुरं आलेत चरून, तर त्यांना बांधायचे. आलेत म्हणजे लांब आहेत आणखी, पण येतील एक 5 मिनिटात. सर आलेत गावरण जनावर चरून. अरे वृंदाच्या गळ्यातलं लाकूड बांधायचं विसरलं वाटते. गौरांच्या गळ्यातलं लाकूड खराब झालं आहे, तर त्याच्यामुळं जमते. बाकीकडं गवळ्याच्या गळ्यातलं लाकूड ते बी तुटून पडले. शुभश्री, अरे शुभश्रीला बांधलंच नाही वाटते. शुभश्रीला इकडं फक्त देवशेनी आणि सीता दोघीच्याच गळ्यात लाकूड. देवशेनी, सीता आणि गंगा. गंगाला पण गरज नाही गळ्यात लाकडाची, पण बांधला असेल तर ती कधी कधीच परेशान करते. नाहीतर जास्त करून गंगा परेशान नाही करत, व्यवस्थित चरते. शुभश्री आहे एक. तर सगळ्याला तहाना लागलेत, सगळे पाण्यावर आलेत.
पाणी पण हौद भरून घेतलेलं आहे. हे राणीच्या गळ्यात बी लाकूड नाही आज तर. खाऊ दे, एक एक पाणी पितील. गावरांग थांब रे. तर वृंदा खुराकाची गाय ना, तिला जास्त तहान लागलेली असते. पण एकदम येतात ना, लयच गर्दी होती हौदावर. सगळे एकदम येतात ते. मी आता राणीला बघतो. हे गावळ्या ऐक, राणी हे चल माघारी. मोत्या चल इकडे ये. जनावरासोबत गेला होता ना तू. बर बर, गप 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 ना. शिफ्टी त्याचं नाव जरी घेतलं ना तरी त्याची शिफ्टी हलायला चालू राहते. आता बघायचं ना मोत्या, बघा मोत्या जसं नाव घेऊ तितक्या फास्ट शिफ्टी हली ते. घ्यायचे घरी. गावळे चल, गावळे राणी चल. वृंदा चल, हाय वृंदा चल, हाईक हाईक चल. सीता चल, सीता चल. लाली लाली बी आली आज हौदावर पाणी प्यायला. सीताची तब्येत आता चांगली झाली. कुत्र दिवसभर जनावरात आहेत तरी परेशान करतात जनावरला. इकडं परत आपल्या शेतात आई आता काढते चुक्याची भाजी. तर इकडं अशी आपली चुक्याची भाजी कॅरेट भरून ठेवलंय. कुठं कुठं बी आलंय चुक्याला. परत तिकडे एक कॅरेट भरून ठेवलंय. हे दुसरं कॅरेट. आणि आई तिसरं कॅरेट काढते. आई तिसरंच कॅरेट चालून काढायचं. बरं आणखीन किती 2 कॅरेट काढायचेत ना. होतेत पटकन. मी रिकामी कॅरेट घेऊन आलो. तिकडं रिकामी कॅरेट आहेत आपले, तर घेऊन जातो तिकडं. भैयाने घरी दूध काढायला चालू केलं आहे. म्हणजे एक आता अर्ध्या तासात तर सगळे कामं होते. दिवस माळून गेला आहे पण अंधार पडेपर्यंत आपले सगळे कामं होऊन जाते ना आता. म्हणजे चुका नेऊन हौदावर ठेवायचा, त्याच्यावर पाणी मारायचं, एवढे सगळे कामं होऊन जाते. तर इथं एक ठेवतो बरं का आई, आणि इकडं पुढं एक ठेवतो. तर आई असं चुका घेते, परत याच्यात टाकायचा. असं झालं कॅरेट. आत्ता भरून जाते कॅरेट 10 मिनिटात. दुसरा वेळ आहे का? नाही का? बरं आलेत पप्पा. आता पप्पा आणि मी आम्ही दोघे कॅरेट नेऊन ठेवतो तिकडं हौदावर. मग तोपर्यंत आई हे 2 कॅरेट तयार करून ठेवेन. पटपट काढू लागते काय. लयच पातळ आला इकडच्या कडीला आई. तिकडं कसा दाट वाटेन तिथं समोर पुढं, तसं दाट वाट पाहिजे. एका ठोंबाला चिटकून लगेच दुसरा ठोंब. म्हणजे कसं हे बघा, इथं एक ठोंब आहे ना, लगेच ह्या पुढं दुसरा ठोंब चिटकून आहे असं पाहिजे. लगेच तिसरा पुढं. असं पातळ असल्यावर माल जास्त निघत नाही. अंधार पडायला लागला. चला आई मी येतो ही कॅरेट ठेवून घरी. ए चल इकडे ये. सकाळी तर लय परेशान केलं तर, पण आता बघू पितंय का दूध. चल इकडे ये. इकडे इकडे इकडे. पुढं नाही रे, महाग आहे. आता तुला जास्तच भूक लागली असेल. बस बस बस, महाग आहे महाग आहे ना इथं. बरं आपलं अलीकडचंच पी. सकाळी पलीकडचं पिण्यात घोटाळा झाला सगळा. सकाळी पलीकडचं अगोदर पिलं, नंतर पिलंच नाही. पण आता पिते, चांगली गोष्ट आहे. आता पोटभर पी रे बाबा. हे अलीकडचे 2 सडं पिलं ना तरी मी पलीकडचं सुद्धा पाजणार. पोटभर पाजणार त्याला. पण बघू आता किती पित आहे ते. पिते चांगली गोष्ट आहे. भरपूर पी.
बहिणीले परेशान काढली ह्यानी. शेपूट कसं वर केलंय. टिंग 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 टिंग. आता पण खाली नाही सोडतो, वर करते. काही काही वासरं ना इकडं पोटावर मारतात, हे वर करतंय. नाही तर आपलं पांढरं वासरं होतं ना खिलरीचं, इकडल्या पोटावर शेपूट मारायचं, लगेच पलीकडच्या पोटावर असं पोटावर शेपूट मारायचं इथं. चला आता झाले सगळे कामं, पण चुका पण हावतापाशी आणून ठेवलाय. फक्त आता वृंदाची धार राहिली, हिचं वासरू पेलं की मग झालं. आता दूध भैयाच काढणार आहे, फक्त वासरू पाजतो. गाय चाटते पलीकडून ह्याला.